नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत सातारामधील सोन्याची गिरणी. सोन्याची गिरणी म्हटल्यावर मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की सोन्याची गिरणी म्हणजे काय आणि काय असेल नक्की. चला तर मी तुम्हाला सांगते. सोन्याची गिरणी ही एक पिठाची गिरणी आहे आणि सातारमध्ये सर्वात मोठी पिठाची गिरणी म्हणून या गिरणीला ओळखलं जातं. या गिरणीला पहिल्यांदा सोहोनी गिरण असे नाव होते, पण कालांतराने या गिरणीला सोन्याची गिरणी असे म्हटले जाते. या गिरणीबद्दल सांगायचं झालं तर या गिरणीचे बांधकाम खूप जुने आहे. तब्बल या गिरणीला आता 80 वर्ष पूर्ण होत. सातारामध्ये राजवाड्यापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावरती गुरुकुल हाऊसिंग सोसायटीमध्ये ही गिरणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या गिरणीमध्ये तांदूळ, गहू, बाजरी, नाचणी तसेच सर्व प्रकारच्या डाळींचे पीठ तयार करून मिळते. अजून म्हणाल तर भात कांडणे, हळकुंड कुटून मिळणे, असे बरेच तिथे पदार्थ तुम्हाला बारीक कुटून किंवा कांडून भेटतील. तर अशा या जुन्या गिरणीच्या वस्तू आपल्याला सातारमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. तर तुम्ही पाहायला विसरू नका आपल्या सातारमधील सोन्याची ही गिरणी. खरं तर आम्ही आलो होतो इथे आमच्या घरचे तांदूळ काढण्यासाठी. मग सहज म्हटलं चला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावं. तर या गिरणीची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्यापर्यंत कशी पोहोचली आणि तुम्हाला आवडली का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट करायला विसरू नका. हे आमचे तांदूळ आहेत. ह्याला म्हणजे खूप वर्ष झाली, 2 वर्ष झाली असतील आणि त्यामुळे हे परत परत काढावे लागणार आहेत. म्हणजे एकदा काढून ते काढलेत पण ते अर्धवट त्याला परत येतच राहिले. त्यामुळे मग आता तुम्ही पाहताय बघा, हे परत टाकलेत त्यांनी आणि आता परत ते बारीक होऊन बाहेर येणार. आणि बाहेर आल्यावर हे असे दिसतात बघा. बाहेर आल्यावर हे असे दिसतात बघा तांदूळ. आमच्या तांदळाचं नाव आहे इंद्रायणी कर्नाटकी. म्हणजे छान लागतो तसा तांदूळ हा खाण्यासाठी, त्यामुळे आम्ही दरवर्षी हाच करतो. आणि गिरणीमध्ये हे वासरू आलं होतं. त्याला जन्मून फक्त 15 दिवस झालेत. खूप छान आणि मस्त वाटलं त्याला भेटून. त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण ते पळूनच जात होतं, त्यामुळे म्हटलं असो. चला तर मग हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ARK क्रिएटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून सोहोनी गिरणीबद्दल माहिती तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.